सर, थेट नाशिकचे शेतकरी तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत. काय नेमकं त्यांचा प्रस्ताव आहे? तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, काय विषय? शेवटी राज्याचा कृषी मंत्री असल्यानंतर ते शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची त्यांची व्यथा एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासमोर त्यांचं मागणी मांडण्यासाठी ते आलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की जो सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने प्रस्तावित जो नाशिकचा जो रस्ता आहे तो रस्ता आमच्या क्षेत्रातनं जातोय. त्यामध्ये अल्पभूधारक क्षेत्र आमच्या अल्पभूधारक शेतकरी आहेत. अल्पभूधारक त्याच्याऐवजी त्यांना दुसरा एक पर्यायी मार्ग आहे, तर तो पर्यायी मार्ग त्यांना रस्ता करण्याबद्दल त्यांचं दुमत नाही. परंतु इतर दुसरा पर्यायी मार्ग जर ते रस्ता काढला तर त्या रस्त्याची पण काम मार्गी लागल आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचा अल्पभूधारकांना सुद्धा काम मार्गी लागल ही त्यांची इच्छा आहे, त्यांची मागणी. त्यांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती आणि गिरीश महाजन साहेबांच्या कानावरती एक आमचे शेतकऱ्यांचे कृषी मंत्री म्हणून प्रतिनिधी म्हणून तुम्ही घाला, ह्या मागणीसाठी ते आलेले आहेत. त्यांचं मी निवेदन हे स्वीकारलेलं आहे आणि ही त्यांची जी मागणी मी गिरीश भाऊ आमचे महाजन असतील, आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या मी नक्की कानावरती घालून या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बाबतीमध्ये चर्चा करेन. अशा प्रकारचा प्रश्न हा नेहमीच प्रत्येक ठिकाणी राज्यभरात पाहायला मिळतो. शक्तीपीठचा परवा परभणीमध्ये देखील जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध करण्यात आला. प्रचंड विरोध असताना अशा प्रकारचे रस्ते जे आहेत ते पॅरलल होताना पाहायला मिळतात. आता या बाबतीमध्ये मला वाटतं आमचे वरिष्ठ मंत्रीच्या बाबतीमध्ये आपल्याला या बाबतीमध्ये प्रश्नाचं उत्तर देतील. या बाबतीमध्ये मी उत्तर देणं बरोबर वाटत नाही. पण शेवटी आज शेतकरी माझ्याकडे आले, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न ठीक आहे, मी त्यांची जी मागणी मी ही चौघांच्याही कानावरती त्या बाबतीत त्यांची मागणी मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून कानावरती घालणार आहे. एक कृषी मंत्री म्हणून अनेक शेतकऱ्यांनी तुमच्याशी संवाद साधला. अगदी अवकाळीचा सुद्धा मुद्दा हा आज चर्चेमध्ये आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. पीक विम्याच्या बाबतीत प्रचंड नाराजी आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्या राज्य सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं जी काय काळजी किंवा जो काय कागदपत्र पूर्ण केलेले आहेत, शेवटी केंद्राच्या आता थोडा पोर्टलचा तो थोडा बिघाड, थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ते अडचण आहे. पण लवकरच ते पण आमचा पण पाठपुरावा चालू आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्येच खरं तर त्या पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती. परंतु शेवटी काही गोष्टीमध्ये तांत्रिक अडचणी असतात, तो तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्याला पीक विम्याची कशी रक्कम मिळेल, कारण शेवटी केंद्राने केंद्राचा हिस्सा जमा केलेला आहे, राज्याने राज्याचा हिस्सा जमा केलेला आहे, शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा थोडा पोर्टलचा विषय असल्यामुळे या बाबतीमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळेल हा प्रयत्न माझा आहे. अवकाळी पावसाच्या बाबतीत शेतकरी आधीच हवालदिल असताना सरकारकडनं सुद्धा म्हणावा तितका पाठपुरावा झाला नाही, प्रचंड उशीर झालेला आहे. अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठी शेतकऱ्यांना मदत पाठीमागं सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री जो एक शेतकरी एक नेता होता ते अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी स्वतः बांधावरती जाऊन, आमच्या सगळ्या मंत्र्यांनी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान पाहिलेलं आहे. शेवटी शेतकरी अडचणी, शेतकऱ्यांना कशी मदत होईल, शेतकऱ्यांना कसं सहकार्य होईल ही भूमिका आमच्या सगळ्यांचीच असल्यामुळं ठीक आहे, पाठीमाग काही गोष्टीला उशीर झाला असेल पण जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे. काही गोष्टी चुकीमुळे काय थोडं अडचणीमुळे काय राहिलं असेल पण रक्कम बऱ्यापैकी आमच्या शेतकऱ्याला त्यावेळेस अतिवृष्टीच्या काळामध्ये ह्या राज्याने मदत केलेली आहे.